हॅलो गाईज, वेलकम टू अवर मिनी ब्लॉग. माझं नाव रेश्मा आणि आज मी चालली आहे आमच्या क्लासमध्ये, कारण की सरांनी मीटिंग ठेवली होती बिझनेसबद्दल, की बिझनेस तुमचा टाईम टू टाईम येत नाही आहे, काही काहींचा बिझनेस लेट होतो आहे, काही बिझी असतात किंवा काहींचे काय रिझन आहेत ते जाणून घेण्यासाठी सरांनी मीटिंग ठेवली होती. तर मी ट्रेनने गेले. ट्रेनमध्ये एवढी गर्दी नव्हती आणि नंतर मग पोहोचले तर सर आले नव्हते, तर सगळे गप्पा गोष्टी करत होते. मग थोडासा माझा पण व्हिडिओ कॅप्चर केला आणि नंतर मग चहा नाश्ताचा टाईम झाला. मॅडमनी चहा नाश्ता वगैरे म्हणजे चहा बिस्किट वगैरे दिलं आणि मग आम्ही ते खाल्ल्यानंतर सरांनी मीटिंग घेतली. मीटिंगमध्ये सगळ्यांचे काय म्हणजे डाऊट्स आहेत ते क्लिअर केले आणि नंतर मग आम्ही तिकडून निघालो. निघताना ज्यावेळेस आम्ही तिकडून बाहेर निघालो, एवढं वातावरण सुंदर होतं आणि एरिया एवढा पॉश होता. तिकडे बाजूलाच नीता अंबानीचं स्कूल आहे, पण तिकडे आम्हाला व्हिडिओज वगैरे कॅप्चर नाही करून देत सिक्युरिटी, म्हणून मग मी पुढे आल्यावर थोडासा व्हिडिओ कॅप्चर केला आणि नंतर मग आम्ही निघालो. तिकडे एरिया एवढा शांत आणि तिथे व्हिडिओज वगैरे काढण्यासाठी पण खूप मस्त जागा आहे ती. तर म्हणजे मला खूप मस्त वाटत होतं तिकडे. आणि नंतर मग आम्ही ज्यावेळेस जात होतो तर रिक्षा भेटली नाही म्हणून आम्ही चालतच जात होतो आणि तिकडून चालत जाताना असा टाईम कधी जातो ते पण कळत नाही, कारण की आम्ही क्लासेसमध्ये होतो त्यावेळेस चालतच जायचो जास्त करून, म्हणून खूप मजा येत होती. आणि नंतर मग तिकडे ब्रिज पण होता, तिथे ना एक नदी होती, ती नदी पण म्हणजे तिथे आम्ही व्हिडिओज वगैरे कॅप्चर केले, थोडेसे फोटोज काढले आणि चालत होतो तर एवढा म्हणजे आणि व्हिडिओज वगैरे काढत होते तर मला टाईम कसा गेला तो पण कळला नाही. मग नंतर मग मी थोडासा माझा आणि सुषमाताईचा व्हिडिओ कॅप्चर केला. त्या माझ्यासोबतच स्टेशनला जाणार होत्या म्हणून, आणि त्यांच्यासोबत बोलत टाईम कसा गेला ते पण मला समजलं नाही, कारण की रिक्षाला एवढे पैसे घालवण्यापेक्षा आपण टाईम आहे तर आपण चाललो आणि एक्सरसाइज पण होते, म्हणून मग आम्ही चालतच गेलो. नंतर मला ट्रेनमध्ये गर्दी पण नाही भेटली. ट्रेनमध्ये चढले, दुपारच होती म्हणून गर्दी नव्हती आणि ठाणे स्टेशनला पोहोचले पण मी ईस्ट साईडला होते तर मला समजलंच नाही, थोडी कन्फ्यूज झाले, कारण की मी जास्त ट्रेनने प्रवास करत नाही. म्हणून मग मी एका काकांना विचारले, ईस्टच साईड आहे ना, मग तिकडून मग मी ब्रिज खाली उतरून लिफ्टनी वेस्ट साईडला गेले. आणि नंतर मग एवढ्या वेळ पाऊस नव्हता लागला आणि नंतर मग पाऊस लागला, तर थोडासा पाऊस होता आणि मग नंतर असं वाटलं की ठाण्यात आले म्हणून मला काही टेन्शन नव्हतं वाटत की पाऊस इकडे आल्यावर आला आहे म्हणून, कारण की ट्रेनने खूप गिजगिज वाटते आणि गर्दी पण असते म्हणून भीती वाटते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.